भीमतडीच्या तटाला भीमतडीच्या तटाला यमुनीचे पाणी पाज जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरिदा महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र
अनुभव व अनुभूती प्रत्येक सेकंदाला मिळते. अशा असंख्य योद्ध्यांना मी मनपूर्वक वंदन करते. स्वातंत्र्य हा राष्ट्राचा प्राण आहे आणि हा प्राण जिंकण्याचे काम शेकडो शूरवीरांनी केले, बलिदान देऊन गतप्राण होऊन केले आहे. श्रोत्यांनो, आज आपण स्वतंत्र अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत आणि याच वेळी मला शहीद भगतसिंगांची तीव्रतेने आठवण होत आहे. नेहमी मला असं भास होतं की या स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात ही भारतमाता भगतसिंगांबद्दल असं मोठ्या गर्वाने व मोठ्या अभिमानाने म्हणत असेल की या भूमीवर संकट होऊ नये, या भूमीवर संकट होऊ नये, काय जरी कोसळला असता, या भूमीवर संकट होऊ नये, काय जरी कोसळला असता, निश्चित माझ्या या पुत्राने, निश्चित माझ्या या पुत्राने, निश्चित माझ्या भगतसिंगाने तो छातीवरती झेलला असता, तो छातीवरती झेलला असता. श्रोत्यांनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी भगतसिंगांची कथा सांगणार आहे. असं म्हणतात की लहान मुलाची पाय पाळण्यात दिसतात, पण भगतसिंग तेव्हा फक्त 8 वर्षांचे होते. ते आपल्या मित्रांसोबत घराच्या अंगणात खेळत होते. खेळता खेळता त्यांचं लक्ष त्यांच्या काकाच्या हातातील बंदुकीकडे गेलं. लहान मुलाचं लक्ष खेळण्याच्या बंदुकीचं खूप असतं, पण हे तसलं आकर्षण नव्हतं, तर हा एक संकेत होता. काय होता हा संकेत? भगतसिंगाने काकांना विचारलं, चाचाजी चाचाजी, यह क्या है और इसे क्या होता है? काकांना आश्चर्य वाटलं. आता या लहान मुलाला काय सांगावं, पण काका सांगतात, बेटा भगत, यह बंदूक है और इससे गोली चलती है और इसी का इस्तेमाल करके हम सब अंग्रेजों को भगाने वाले हैं. पर तू अभी छोटा है, पढ़ाई कर पढ़ाई. या 2-4 वाक्यांचा त्या छोट्या मुलावर इतका परिणाम होतो की याच बंदुकीचा वापर करून आपल्याला इंग्रजांना हिंदुस्थानात बाहेर हाकलून द्यायचं आहे, याच विचाराने तो सर्वत्र वावरू लागला. अशाच एका दिवशी तो आपल्या काकांसोबत शेतात काम करायला गेला होता. काका आंब्याच्या रोपाची लागवड करत होते. तेव्हा भगतने विचारलं, चाचाजी चाचाजी, आप यहाँ क्या कर? A very good morning to the excellencies, respect teachers and my dear colleagues. We are gathered here to celebrate 75 Independence Day. I am very happy to speak here on this great occasion. The date 15 of August from 1947 in India has become a very important day in the India history. It was the luckiest day of year 1947 when India became independent after of lost hard struggle and sacrifices. Fighters won freedom. After a hard struggle, when India got its independence, the public of India had chosen their first Prime Minister, Pandit Jawaharlal Nehru, who had the first tricolor national flag. In the national capital New Delhi. For the first time, all the people rejoice this special day with great joy and fear. Thanks a lot. जय हिंद, जय भारत. जगभर गुंततोय, आमचा तिरंगा आत्मंतात फडकतोय. सन्मान्य व्यासपीठावरील वंदनीय गुरुजनवर्ग आणि इथे उपस्थित माझ्या देशबांधवांना सर्वांना माझा नमस्कार. आज
1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम घेतले. महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूर स्वतंत्र वीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग सारखे थोर क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले. अनेक चळवळी, उठाव, सत्याग्रह, आंदोलने यातून इंग्रजांना स्वातंत्र्यवीरांनी जरी सांडले. अखेर शूरवीरांच्या त्यागातून तसेच बलिदानातून आपला भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा दिवस एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवला जातो. सर्व शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन घेतले जाते. राष्ट्रगीत गायले जाते. देशभरात आनंदी व उत्साही वातावरण असते. दूरदर्शन तसेच सोशल मीडियाद्वारे देशभक्तीपर गाणी आणि चित्रपट प्रसारित केले जाते. एवढे बोलून 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. I am in 11th A. My song name is Hi Maya Bhumi. Shall I start? ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली,
चांद पर आए के, जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने सारा जगत बनाया, उस प्रभु को सदा मनाओ, उससे प्रेम से शीश झुकाओ. व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. स्वातंत्र्य दिन हा भारतीयांचा राष्ट्रीय सण आहे. हा उत्सव दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिन सर्व भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 75 वर्षापूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशात स्वातंत्र्य मिळवून देणे हे सोपे काम नव्हते. हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी भारतातील असंख्य शूर योद्धांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अथक संघर्ष व बलिदानामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो. या सर्वांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. Chief guest, other dignitaries, principal sir, teachers, parents and good morning everyone. Respected chief guest, other dignitaries, principal sir, teachers, parents and all my dear friends. My name is Varnika Thakur. Today is 15 August and we all are gathered here to celebrate the 76th Independence Day of the India. First of all, I wish you all a very happy Independence Day. Independence Day is the most important day in the history of India. As you all know that our country got independence from the British rule on 15 August 1947. This independence was the result of a long struggle. Our great freedom fighters devoted their life for the independence of our country. We should be grateful to our freedom fighters. This day teaches us the power of unity. We should try to do everything for the progress, prosperity and growth of our country. We should feel proud to be an Indian. With this, I would like to conclude my speech. Jai Jai Bharat. Thank you. Respected Principal Sir of Blind School, Principal Sir of BBSI, dear madams and sirs, teachers and my dear students and all others present here. I wish you all a very happy Independence Day. Today we are celebrating 76th Independence Day with this free morning. As you all know, we have got this freedom with a lots of struggle and with making many more sacrifices. On this day, the British Empire collapsed and on 15th August 1947, the India became independent forever. Today, I am going to put my thoughts in front of you on this Independence Day. Before that, I would like to share you with some lines. When the eyes are open, the earth belongs to India. When the eyes are closed, the memories are of India. Even if we die, there is no sorrow. At the time of death, the soil of Hindustan. August 15, it is the day of independence. It is considered as
a very proud and fortunate day for India because it instills a new hope, a new sense of hope, enthusiasm and patriotism in our hearts. And also it reminds us so how many struggles we have faced for this day. Our country is a country of unity in diversity. Different states have different culture. More than 121 languages are spoken in different states. There are 270 mother tongues. Despite this all, our country is one. Citizens of every state of our country is celebrating Independence Day as a national festival. On 15th August with a great pride, Independence Day provides a message of unity and diversity in our country. On 15th August 2022, India will commemorate 75 years of independence. The Prime Minister of India will unfurl tricolor from Red Fort in Old Delhi. And on this occasion, the Indians will pay tribute to all their prominent leaders who had sacrificed their lives for our independence. Many schools, colleges would be celebrating Azadi Ka Amrit Mahotsav with the theme Nation First, Always First. Azadi Ka Amrit Mahotsav. Sing the song named "Ye Vatan Vatan Mere Aabad Rahe Tu." "Ye Vatan Vatan Mere Aabad Rahe Tu, main jahan dunya mein yaad rahe tu. Ye Vatan, mere Vatan, ye Vatan Vatan mere aabad rahe tu, main jahan dunya mein yaad rahe tu. Ye Vatan, mere Vatan, तू ही मेरी मंजिल पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल पहचान तुझी से। झूम जागी मेरी दुनिया में रहे तू, मेरी जागी मेरी दुनिया में रहे तू। मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ रहे तू। हे वतन, मेरे वतन, तुझ पे कोई गम की याद आने नहीं दो, तुझ पे कोई गम की याद आने नहीं दो। कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू। हे वतन, मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू। हे वतन, मेरे वतन, हे वतन, मेरे वतन। लबों पे आती है दुआ बनके तमन्ना मेरी, जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी, जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी। हे वतन, हे वतन, हे वतन, हे वतन। थैंक यू। पण जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही अशी एक संस्था आहे की जिच्याकडे कुठलाही स्वार्थ नाही. मी MPSCच्या विद्यार्थ्यांना सांगेन तुम्ही तुमचा फक्त वेळ द्या, आम्ही तुम्हाला IAS करून सोडू. अंध आणि मतिमंद मुलांनी फक्त इथे येऊन राहावं, तुम्ही एक कौशल्य घेऊन बाहेर पडा. सौ भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना फक्त स्कूलमध्ये घाला, ते एक चांगले व्यक्तिमत्व तसेच चांगले अधिकारी घडतील. त्याचबरोबर 11-12च्या मुलांनी फक्त आमच्याकडे ॲडमिशन घ्या, तुम्ही JEE आणि NEETमध्ये पास होऊनच पुढे याल. तर ही संस्था
इतर सगळ्या संस्थांपेक्षा वेगळे आहे. ह्या संस्थेमध्ये प्रत्येकाने स्वप्न बघावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आपले आप्पा आणि इतर सर्व कर्मचारी तुमच्या सोबत असतील, सोबत राहतील. आदरणीय बाबा, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था के माननीय संस्थापक महोदय, आज के इस कार्यक्रम की अध्यक्षा महोदया, इस कार्यक्रम के मार्गदर्शक महोदया, यहाँ पर उपस्थित सभी गणमान्य व्यक्ति, इस कक्ष में उपस्थित हमारे दोनों विद्यालय के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा मेरे प्यारे बच्चों, आप सभी लोगों को जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था की तरफ से इस देश के 76वें स्वतंत्रता दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। मैं कुछ बोलने नहीं आ रहा हूँ और न ही मुझे कुछ कहना है, क्योंकि भाषण बहुत हो गया। यहाँ पर मैं सिर्फ जो हमारे विद्यालय सद्भावना देवी भगवान सामने इंटरनेशनल स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय के जो शिक्षक शिक्षिकाएं एवं जो बच्चे उपस्थित हैं, मैं उन सभी से निवेदन करूंगा कि गायकवाड़ सर और उनके विद्यार्थी तथा शिक्षकों के प्रति तरफ से जो इतना सुंदर कार्यक्रम यहाँ पर उपस्थित किया गया, उसके लिए आप लोग एक बार जोरदार सेंस, व्हेन वी टॉक ऑफ द सेंस, हमारे 5 इंद्रियां हैं और जब 5 इंद्रियां कार्य करती हैं तो इंसान सब कुछ कर सकता है। यहाँ पर उपस्थित हमारे कुछ बच्चों के पास कुछ इंद्रियां नहीं हैं, इसके बावजूद उन्होंने इतना बढ़िया कार्यक्रम यहाँ पर दिया है। उसके लिए मैं आप लोगों का तहे दिल से आभार मानता हूँ। गायकवाड़ सर, कार्यक्रम का नियोजन करते समय हमने कार्यदक्षा मैडम से एक निवेदन किया था और फिर बाद में उस निवेदन को मान लिया गया कि 15 अगस्त का कार्यक्रम हम यहाँ पर करेंगे और 26 जनवरी का कार्यक्रम जो है हमारे यहाँ होगा। इसके लिए हमारे संस्थापक महोदय जी ने भी हाँ कर दिया है, एक बार उसके लिए भी ताली। सभी लोग यहाँ पर एकत्रित हुए अमृत महोत्सव के अंतर्गत, हर घर तिरंगा के अंतर्गत आज हमारे इस विद्यालय के प्रांगण में 76वां स्वतंत्रता दिवस मनाया जा रहा है। उस उपलक्ष्य में एक बार फिर से आप लोगों को आभार। बच्चों से भी ये कहूँगा, आज के बाद अगर कहीं भी आप लोगों को झंडा अगर कहीं भी नीचे दिखाई दे या कहीं भी उसका अपमान होते हुए दिखे तो आप लोग कृपा करके उसे उठा लीजिए। कभी भी कहीं भी झंडे का, तिरंगे का अपमान न होने दें। धन्यवाद। थैंक यू। पीठ पर बिठाता तो बड़ा
75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या महाविद्यालयाचे प्राचार्य, अंध व मतिमंद स्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद व इतरतर कर्मचारी व उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज आपण पाहतोय तर देशाची स्वातंत्र्याची 75वी साजरी केली जाते. शासन तर शासन करत असतात, परंतु आपली प्रत्येकाची ड्युटी आहे की आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग उद्या एखादा शिपाई असेल तर त्यांनी शिपायाची ड्युटी प्रामाणिकतेने केली तरी ती देशसेवाच आहे. टीचर्स लोकांनी त्यांची ड्युटी केली प्रामाणिकतेने, विद्यार्थी हा आपला कुटुंबातील विद्यार्थी असू दे आहे समजून प्रत्येकाला जर शिकवलं आपलं स्वतःचं मूळ आहे समजून, तर ती देशसेवाच असेल. आणि प्राचार्य सरांनी आणि ढोले मॅडमनी हे महाविद्यालय हे आपलं घर आहे समजून जर सर्व चालवलं, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची सांगड घातली, शिक्षकांची सांगड घातली, तर नक्कीच आज स्वातंत्र्याच्या 75च्या दिवशी आपणही काहीतरी स्वातंत्र्यासाठी करतोय, देशासाठी करतोय, याचा आपल्याला प्रत्येकाला अभिमान वाटेल. आज आपल्याला बघण्यासाठी दुसरी अत्यंत चांगली गोष्ट आहे का गायकवाड सरांनी एक चांगलं नियोजन केलं. अंध आणि मतिमंद मुलांनी एवढ्या चांगल्या प्रकारात कार्यक्रम केला, तर आपल्याला तर सर्वांना 2 डोळे आहेत, 2 हात आहेत आणि आपण तर सशक्त आहोत. जर ही मुलं एवढ्या चांगल्या प्रकारे काम करू शकतात, तुम्हीही केलं, परवाचा कार्यक्रम तुमचाही छान झाला CBSE स्कूलचा. आपण पाहायला गेलं तर आज अंधाने यांच्याकडनं मी स्वप्न बघतोय गायकवाड सरांकडनं का आपल्याला या शाळेमधनं MPSC UPSC झालेली मुलं करायची. आज तुम्हाला अभिमानाने सांगतो की ज्या दिवसापासून गायकवाड सरांनी शाळा चालू केलेली 2016 पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा डाग मला किंवा संस्थेला किंवा त्यांना किंवा त्या शाळेला लागेल अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट या शाळेमधून घडलेली नाही. हे नक्कीच मला आज अभिमानास्पद